मित्रांनो, 27 जुलैपासून शनिदेव वक्री होणार आहेत. ज्योतिषशास्त्रामध्ये शनीला न्यायाचा देव मानले जाते. ते कोणालाही विनाकारण त्रास देत नाहीत. त्याउलट आपल्या कर्मांचे योग्य ते फळ देतात. त्यामुळे हा काळ घाबरण्याचा नसून आपल्या स्वतःला अधिक मजबूत आणि शिस्तबद्ध बनवण्याची एक संधी म्हणून याकडे पाहण्याची गरज आहे. विशेषतः या काळात मेष राशीच्या लोकांसाठी महत्त्वाचे बदल होऊ शकतात. सध्या या राशीवर शनीच्या 7.5चा पहिला टप्पा सुरू आहेच. ते आधीच त्रासातून जात आहेत, तरी शनीच्या वक्रीगतीचा प्रभाव अधिक जाणवू शकतो. चला जाणून घेऊया त्यांच्या करिअर, आर्थिक स्थिती, प्रेमसंबंध आणि आरोग्यावर याचा कसा परिणाम होऊ शकतो आणि यातून तुम्ही वाचू देखील कसे शकता. सर्वप्रथम बोलूया नातेसंबंधांबद्दल. शनीच्या वक्रीगतीमुळे मेष राशीच्या लोकांचा स्वभाव थोडा चिडचिडा होऊ शकतो. आधीच ही अग्नितत्वाची रास असल्यामुळे हे थोडे रागीट असतात आणि या काळात अचानक राग येण्याच्या घटना वाढू शकतात. याचा परिणाम कौटुंबिक जीवनावर आणि प्रेमसंबंधांवर दिसू शकतो. काही जुने मुद्दे पुन्हा समोर येऊ शकतात किंवा जोडीदारासोबत मतभेद होण्याची शक्यता आहे. मात्र या काळात लक्षात ठेवा, प्रत्येक मतभेद हा नातं तोडण्यासाठी नसतो, तर ते अधिक चांगलं समजून घेण्यासाठी असतो. हे मात्र लक्षात घ्यायला हवे. त्यामुळे आपला अहंकार बाजूला ठेवून शांतपणे संवाद साधा. स्वतःच्या मनावर नियंत्रण ठेवा. मेडिटेशन करा. यामुळे तुमचे नाते पूर्वीपेक्षा अधिक मजबूत नक्कीच होईल. आता जाणून घेऊया करिअरमध्ये काय बदल होतील. करिअरबद्दल बोलायचे झाले तर काही कामांमध्ये विलंब किंवा अडथळे जाणवू शकतात. नवीन नोकरी शोधत असाल किंवा बढतीसाठी प्रयत्न करत असाल, रखडलेली कामं अपेक्षेपेक्षा थोडा अधिक काळ घेऊ शकतात. त्यामुळे या काळात संयमी असणं फार महत्त्वाचं आहे. कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्याही अचानक वाढू शकतात, ज्यामुळे मानसिक ताण जाणवू शकतो. पण हा काळ तुमची क्षमता, शिस्त आणि मेहनत सिद्ध करण्याची संधी घेऊन आला आहे असं तुम्ही मनाला सांगा. नवीन गोष्टी सुरू करण्यापेक्षा आधीच रखडलेली प्रलंबित कामे पूर्ण करण्यावर जास्त लक्ष केंद्रित केल्यास भविष्यात त्याचा मोठा फायदा तुम्हाला होऊ शकतो. कारण संयमाचं फळ नेहमीच गोड असतं. आर्थिक बाबतीत थोडी अतिरिक्त काळजी घेणं या काळात मेष राशीला गरजेचं आहे. उत्पन्न काय असले तरी काही अनपेक्षित खर्च समोर येऊन उभे राहू शकतात, ज्यामुळे तुमच्या बजेटवर ताण पडू शकतो. त्यामुळे खर्चाचे योग्य नियोजन करा आणि कोणताही आर्थिक धोका घेण्यापूर्वी दोनदा विचार करा. तसेच घाईघाईने पैसे उधार देणे टाळावे, कारण या काळात परतावा मिळण्यास अपेक्षेपेक्षा जास्त वेळ लागू शकतो. त्यामुळे प्रत्येक पावलावर तुम्हाला सतर्कता बाळगणे अत्यावश्यक आहे. आरोग्याच्या दृष्टीने पाहिले तर मेष राशीचे लोक सामान्यतः उत्साही आणि ऊर्जावान नेहमी असतात. मात्र शनीच्या या वक्री गतीमुळे तुम्हाला थकवा, चिंता किंवा मानसिक ताण थोडा जाणवू शकतो. काही जुन्या आरोग्य समस्या पुन्हा डोके वर काढू शकतात. त्यामुळे स्वतःकडे दुर्लक्ष करू नका. पुरेशी झोप घ्या, नियमित आहार घ्या आणि दररोज योग व प्राणायामासाठी थोडा वेळ काढा. लहान लहान चांगल्या सवयी या काळात मोठा फरक निर्माण करू शकतात, कारण तुमच्या शिस्तीची आणि संयमाची परीक्षा शनिदेव घेत आहेत. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, शनीचा हा काळ शिक्षा देण्यासाठी नसतो, तर आपल्याला अधिक मजबूत, संयमी आणि जबाबदार बनवण्यासाठी असतो. त्यामुळे कोणतीही परिस्थिती आली तरी सकारात्मक विचार ठेवा आणि तुमच्या मेहनतीवर नेहमीच विश्वास ठेवून प्रयत्न सातत्य ठेवा. तुमची रास मेष आहे का? 27 जुलैनंतर तुम्हाला कोणत्या क्षेत्रात सर्वात जास्त बदल जाणवतील असे वाटते? तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मेष राशीच्या मित्राला नक्की शेअर करा. त्यामुळे ते सुद्धा सतर्क राहतील. तसेच आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशा ज्योतिषविषयक माहितीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच माहितीसह. तोपर्यंत स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्या. आनंदी राहा.